वडिलोपार्जित जमीन आहे, बापाने दिलेली जमीन आहे. म्हणून जर तुम्ही बसलो तर तिथं तुम्हाला मिळणार नाही. पूर्वीपासूनची मन आहे, शेतकरी हा राजा आहे. शेती हे कधीच घाटेची नाही, फक्त जमिनीला पाणी असावं. मुलीच्या वडिलांनी 100% शेतकऱ्यांना मुली द्याव्या. 1 एकर जमीन घेणं म्हणलं तर अख्ख्या आयुष्यभर नोकरी केला तर सुद्धा त्याला नोकरी मिळू 1 एकर जमीन घेऊ शकणार नाही. पाऊस पडला की खूप पडतो, पाऊस उघडला की चक उघडानं दुष्काळानं जातं. शेतकऱ्यांनी करायचं काय? कुणाकडे मागायचं? ह्याची दाद कुणाकडे मागायची? आज टाटा अंबानी आहे, कुणालाही घ्या, त्यांना बी अन्नच लागतंय की खायला. त्यांनी का पैसा खातात का? नाही. मराठा समाज जे आज आरक्षण मागतोय त्या आरक्षणामागे काही कारण आहेत. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्र हो, आपला देश म्हणजे कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीला आणि शेतकऱ्याला आपल्या देशामध्ये दैवत मानलं जातं. प्राचीन काळापासून शेतीचे अनेक पुरावे, शेतीबाबत अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. मित्र हो, तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात, व्हिडिओ पाहणारा जवळपास प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या बाजूनं, कुठल्या ना कुठल्या अर्थानं शेतीशी संबंधित आहे. मित्र हो, शेतकरी आपल्या जीवाचं रान करतो. वर्षाचे 12 महिने, हिवाळा असेल, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, या कुठल्याही ऋतूची तमा न बाळगता आपल्या जीवाचं रान करून शेतकरी आपल्या शेतीतून अन्न पिकवतो आणि ते अन्न देशातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचतं. मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आदर्श शेतकरी प्लस ऊसभूषण पुरस्कार प्राप्त असलेले एका आदर्श शेतकऱ्याची तुम्हाला मी ओळख करून देणार आहे. त्यांचं नाव आहे ऊसभूषण सुनील कुंटे. तर मित्र हो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत शेतीविषयक काही माहिती. तर चला मग त्यांच्यासोबत आपण काही बोलूया. सर, साधारणतः आपल्या परिसरामध्ये जर पाहिलं तर कोणीही शिक्षण घेतल्यानंतर अगोदर नोकरीचा मार्ग पत्करतं किंवा शिक्षण घेऊन एक चांगला कुठला तरी बिझनेस करावा, बिझनेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. शेती म्हणलं की कोणालाही सहसा नको वाटतं, शेतीकडे नकोच. मग तुम्ही शिक्षण घेऊन सुद्धा शेतीकडे वळण्याचं कारण काय, किंवा तुम्हाला शेतीच का करावीशी वाटली? नमस्कार, मी सुनील संग्राम कुंठे, राहणार आनंदवाडी, हंडरगुळी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. तुम्ही जे मला शेतीकडे का वळलात हा जे प्रश्न विचारलात तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पूर्वीपासूनची मन आहे, शेतकरी हा राजा आहे. त्याच्यामुळं मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, माझं BA फर्स्ट इयर पर्यंत शिक्षण झालेलं आहे. मी आर्मीमध्ये जॉईन झालो होतो 1993ला. मग गेल्यानंतर वडिलांनी म्हणले की नोकरी हे करायची नाही, नौकर हा नौकर असतो, मालक म्हणून राहायचं. मला त्याने नोकरीवर गेल्याला परत कॅन्सल केले आणि मी शेतीकडे वळलो. माझ्या वडिलांनी मला स्वाभिमानानं राहायचं शिकवलं, शेती कशी करायची शिकवली. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे हे मला त्यांनी वडिलांनी शिकवलं. शेतीमध्ये खूप काही आहे, तुम्ही जेवढं करचाल तेवढं कमी आहे. तुम्ही जर त्याच्यात निगेटिव्ह भूमिका घेतलं तर निगेटिव्ह बी आहे, पण तुम्हाला पॉझिटिव्ह घेऊन ज्यावेळेस तुम्ही शेतीकडे येचाल त्यावेळेस तुम्ही निश्चित 1 नंबरला राहाल. हे माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि माझ्या अनुभवातून मी सांगत आहे. शेती हे कधीच घाटेची नाही, फक्त जमिनीला पाणी असावं आणि करण्याची जिद्द असावी, मेहनत असावी. तुम्हाला वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेचा तुम्हाला ऊसभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. ऊसभूषण हा जो पुरस्कार आहे त्याचे नियम आणि अटी काय आहेत? समजा हा पुरस्कार दुसऱ्या जर कुठल्या शेतकऱ्याला जर मिळवायचा असेल, तो कशा पद्धतीने दुसऱ्या शेतकऱ्याला मिळेल, त्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्या नियम आणि अटी आहेत. कारखाना आपण ज्यावेळेस ऊस लावतो त्यावेळेस आपल्याला ज्या म्हणजे काय त्याची मेहनत करणे, प्रथम त्याचं आवरेज जास्त घेणे, ऊसाची कंडिशन बघणे, हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कारखान्याला एक फॉर्म भरून द्यावा लागतो आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांनी VSIचे अधिकारी येतात, आपलं क्षेत्र मोजतात, तुम्ही काय काय केलं आतापर्यंत, त्याची कारखान्याची पण त्याच्यामध्ये शिफारस असते की बाबा तुम्ही हे करा ते करा. अधिकारी, ऊस विकास अधिकारी म्हणून आहेत, त्यांनी येऊन आपल्याला माहिती सांगतात, आवरेज काढतात की 10 फुटामध्ये किती धाट आहेत, त्याची संख्या, धाटाची उंची, धाटाची जाडी, हे तिन्ही गोष्टीचं त्यांनी आवरेज काढतात. आणि त्यानंतर पूर्ण राज्यातून ज्याचं टनेज जास्त त्याला हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यामध्ये
3 स्टेज आहेत, पूर्व हंगामी आणि खोडवा, आणखी एक आहे मला त्याची आठवण नाही. मग मी पूर्वमध्ये होतो. दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला घ्यायचं झालं, शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, त्याचा फॉर्म भरून दिला पाहिजे, त्याच्या प्रोसेस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलं पाहिजे आणि तिथून त्या पुरस्कारासाठी ते प्राप्त होऊ शकतात. ऊसभूषण पुरस्कार तर तुम्हाला मिळालेलाच आहे. या पुरस्काराच्या व्यतिरिक्त आतापर्यंत तुम्हाला दुसरे कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? 2017ला मला जिल्हा परिषद मार्फत आदर्श पुरस्कार दिला गेला. आदर्श पुरस्कार मिळाल्यानंतर 2020-21 मध्ये ऊसभूषण पुरस्कार मिळाला आणि तिसरा पुरस्कार माझा हरभरा पिकामध्ये विक्रमी उत्पादनामध्ये माझं 1 हेक्टरमध्ये 45 क्विंटल ॲव्हरेज हे म्हणजे जिल्ह्यात पहिला क्रमांक आहे आणि मी प्रोसेसमध्ये आहे. जिल्हा क्रॉस करून आता मी राज्यस्तरीयमध्ये दाखल झालेलो आहे. पण आता तिथं कोण येते आता त्याच्यानुसार मला हा पुढचा प्राप्त होईल की नाही अजून मला माहित नाही, पण जिल्ह्यापर्यंत मी आहे. नक्कीच मला वाटतं एवढे सगळे पुरस्कार प्राप्त करणारे मला वाटतं आपल्या परिसरामधलं तर तुम्ही पहिलेच असाल असं मला वाटतंय. होय, ते सांगायला मला सुद्धा खूप अभिमान वाटतो. कारण शेती करत असताना माणसाला जिद्द असली पाहिजे. मूळ जिद्दीशिवाय कुठलाही कार्यक्रम नाही. त्या क्षेत्रात गेलो की ऑटोमॅटिक त्याची आवड तयार होत जाते आणि माणसाला ते रस्ता दाखवते. मी करत गेलो, मला म्हणजे यश येत गेलं, हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. सर, आपल्या परिसरामध्ये बरेच शेतकरी सुद्धा मी पाहतोय, पण तुमच्या एवढी मेहनत किंवा तुमच्या एवढी लगन ज्याला म्हणतात, जे सातत्य ठेवणं किंवा तुमच्या डोक्यामध्ये तुमच्याकडे बघितलं असं वाटतं की तुमचं काहीतरी वेगळं आहे, इतर शेतकऱ्यांसारखं नाही. नेमकं ही ऊर्जा जी आहे तुम्हाला कुठून मिळते? शेती करत असताना आपल्याला तिच्यातलं ज्ञान अवगत केलं पाहिजे. मूळ आपल्याला जर त्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर ते आपण कुठंच सक्सेस होणार नाही. बरोबर आहे. त्याला काय लागतं ते पीक पेरणीच्या अगोदर एखादी आता हरभरा आहे, त्या हरभऱ्याला पेरताना बियाला प्रोसेस करणं, उगवण हे सगळ्यात महत्वाचा विषय. उगवण झाल्यानंतर त्याला काय द्यायला पाहिजे, फुटव्यासाठी काय द्यायला पाहिजे, त्याच्या वाढीसाठी काय द्यायला पाहिजे, त्याला पुन्हा फूल लागण्यासाठी, त्याची फळधारणा होण्यासाठी, हे सगळं ज्ञान आपल्याला अवगत झालं पाहिजे. हे ह्याच्यातला मूळ मुद्दा आहे. आपल्याला हे जर नाही कळालं तर आपण काय फायदा आहे, उगं कुणाच्या तर सांगण्यावर आणायचं, फवारायचं, ते आपण इथं सक्सेस होत नाही. सर, ज्ञान जर म्हणलं तर माहिती आता आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही वर्तमानपत्र आहेत, खूप सारी माहिती आहे उपलब्ध, पण माहिती उपलब्ध असून सुद्धा बरेच शेतकरी करत नाहीत. हा आपण मूळ एक मुद्दा आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रात मी ज्या वेळेस गेलो पाहायला, त्यावेळेस त्यांनी शेती करत असताना नोकरी ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे जर शेती केली तर शेती कधीच घाट्याची नाही. आपण काय करतो, वडिलाची प्रॉपर्टी आहे म्हणून शेती करतो. ह्याच्यातला 2 गोष्टीतला फरक आहे. आपण ते आपल्याला बिझनेस म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बिझनेस म्हणून केला पाहिजे, तर आपण इथं सक्सेस होऊ शकतो. नाहीतर ते वडिलोपार्जित जमीन आहे, बापाने दिलेली जमीन आहे म्हणून जर तुम्ही बसलो तर तिथं तुम्हाला मिळणार नाही. तिथं तुम्हाला स्वतः पूर्ण ज्ञान अवगत करून पूर्ण वेळ तिथं शेतीला दिला पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्ही 100% यशस्वी होऊ शकतो. सर, 20-25 वर्षापूर्वी जर पाहिलं तर शेतामध्ये गुऱ्हाळ, ज्याला आपल्या भागात थळ सुद्धा म्हणतात, ते गुऱ्हाळ जास्त लागत नाहीत. पण आताचं सध्याचं जर उदाहरण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा हा साखर कारखान्याकडे आहे. गुऱ्हाळ शेतामध्ये आता कुठेही सहसा जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाहीत. याचं कारण तुम्हाला काय वाटतं? जवळपास 1985-86 पासून ते 97-98 पर्यंत आमच्या इथं 6 महिने गुऱ्हाळ चालत होतं. हे पूर्ण हाळी, हंडरगुळी, किनी, वडगाव, हे पूर्ण एरियामधून सुकणी ऊस गाळायला येत होता. 6 महिने जवळपास गुऱ्हाळ चालायचं. पण त्यावेळेस मजूर मिळत होते, मजुराची संख्या म्हणजे हे होती, मुबलक प्रमाणात होती. आज लेबर न मिळण्यामुळे हा प्रकार थोडा कमी झालाय. आता कारखान्याकडे तुम्ही म्हणलात की ओढा का, तर त्याच्यामध्ये आता जाती सुद्धा अवगत झालेल्या आहेत. नवीन VSIला दर वर्षाला 2-3 जाती अवगत होत आहेत. म्हणजे संशोधन करून जास्तीत जास्त रिकव्हरीचा ऊस आणला जातो. ते शेतकऱ्यांसाठी लावण्यासाठी तो दिला जातो.
त्याच्यामुळं कारखान्याला सुद्धा आता फायदा होऊ लागलाय, कारखाना पैसे सुद्धा देऊ लागलाय. आणि कारखान्याने असे म्हणजे पहिले साखरच निघत होती, आता साखर म्हणण्यापेक्षा इथेनॉल आलं, CNG आला, बिस्लरी आलं, हे म्हणजे सगळे प्रोडक्ट बाय प्रोडक्ट तयार होत आहेत. त्याच्यामुळे कारखान्यालाही पैसे द्यायला परवडत आहेत. म्हणून प्रत्येक जणाला वाटलं की आता आपण कारखान्याला ऊस दिला पाहिजे. बरोबर आहे. हा. मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला करावासा वाटतो की आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणतात, कृषी प्रधान देश म्हणतात. शेतकऱ्याचे खूप मोठे गवगवे करताना अलीकडे भाषणामधून म्हणा, वेगवेगळ्या चॅनलमधून, व्हिडिओमधून सरकारमार्फत सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्याच सुविधा दिल्या जातात किंवा देण्यासाठी आश्वासनं दिली जातात. म्हणजे शेती हा महत्वाचा कणा आहे, देशाचा कणा आहे, सगळं काही म्हणलं जातं. पण जनरली शेतीकडे कोणीही वळत नाही. कोणालाही शेती नको वाटते. शेती करायचं म्हणलं की नको, बिझनेस करतो, नोकरी करतो, पण शेतीकडे वळायला कोणीही तयार होत नाही. याचं कारण तुम्हाला काय वाटतं? आता जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा वाटत आहे. नवीन पोरांना वाटलं की आता आपल्याला इथं काय खरं आहे, आपल्याला पैसे मिळायला तयार नाहीत. त्यांनी आज घातलं की नगदी पैसे कसे येतील, किंवा एखादी आपण कामाला गेलो किंवा कंपनीत गेलो, महिनाभर केलं की आपल्याला 5,000 10,000 मिळू शकतात. तसं शेतीमध्ये असं नाही, तुम्हाला 10,000 बी मिळू शकतात, कधी कधी घरून घालून बी घाटा होऊ शकतो, कधी कधी लाख बी मिळू शकतात. ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे ह्या नवीन पिढीचा जे कल आहे ते तिकडे शेतीकडे वळल्याला दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये थोडे शासनाचे धोरण आहेत. उत्पादन खर्चावर जर भाव दिला शेतकऱ्यांनी, शासनाने, तर ही वेळ नव्या पिढीला येऊ शकणार नाही. उत्पादन खर्चावर जर भाव दिला तर आरक्षण सुद्धा शेतकरी मागणार नाहीत. आज जो मराठा समाज आरक्षणासाठी आज दिवस रात्र करून बेजार होत आहे. मराठा समाज हा शेतीवर जास्त अवलंबून, 90% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. उत्पादन मिळत नसल्यामुळं तिकडं जाणं भाग पडलाय त्यांना, आणि तो मार्ग न निघणार आहे. नोकरी काही सगळ्याला मिळणार आहे का? नाही मिळत. शिक्षण हे मिळू शकतं, पण शिक्षणाची सुद्धा तेवढीच गरज आहे. शिक्षण घेतल्याशिवाय आज तुम्हाला काहीच करता येणार नाही. शेती करता येणार नाही, नोकरी करता येणार नाही, व्यवसाय करता येणार नाही. सगळ्या गोष्टी शिक्षणावर अवलंबून आहेत. आज मराठा समाज एकीकडे काय यायला लागलाय की आपलं पोट उदरनिर्वाहच भागत नाही. त्याच्यामुळं आज त्याने आम्हाला आरक्षण पाहिजे, हे पाहिजे म्हणलं. तर शासनानं याच्यावर एक केलं पाहिजे, पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत, उत्पादन खर्चावर भाव दिला पाहिजे, त्यांना ते सुविधा दिल्या पाहिजे. त्याच्यावर जर भर वाढली तर नोकरी मागायची गरजच नाही ना तुम्हाला. म्हणजे नोकरी करण्याच्या मागचा उद्देश हा आहे की आपल्याला परवडणार गेले. एकतरी निसर्गाचा संतुलन बिघडलंय. पाऊस पडला की खूप पडतो, पाऊस उघडला की चक उघडानं दुष्काळानं जातं. शेतकऱ्यांनी करायचं काय? कुणाकडे मागायचं? ह्याची दाद कुणाकडे मागायची? त्याच्यामुळं हा मराठा समाज आक्रमक झालेला आहे. तुम्हाला त्याच्यावर जर शासनाने व्यवस्थित जर लक्ष दिलं तर तो मार्ग 100% निघू शकतो. आरक्षणाचा सुद्धा विषय उद्भवत नाही. सर, खूप महत्वाचा जो गैरसमज आहे तुम्ही या आताच्या प्रश्नामधून दूर केलात असं मला वाटतं. एक महत्वाचा शेवटचा प्रश्न तुम्हाला करावासा वाटतो की सध्या समाजामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस आपण लग्न करण्यासाठी जातोय, लग्नासाठी कोणीतरी मुलगी बघायला जातं, त्यावेळेस मुलीकडचा जो पक्ष असतो, सहसा मुलगा शेतकरी म्हटल्यानंतर शेतकऱ्याला कोणीही मुलगी द्यायला तयार होत नाही. याचं कारण तुम्हाला काय वाटतं? त्याच्या मागे काही कारण आहेत. शेती हे डबघाईला आले, निसर्गाचं संतुलन बिघडलंय. शेतकऱ्याला मुलगी द्यायचं म्हणलं की नको म्हणलंय. प्रत्येक पालकाला वाटलं, म्हणजे मुलीच्या वडिलाला वाटलं एक शेती असावी, पण ती प्रॉपर्टी म्हणून असावी, पिकवण्यासाठी नाही, आणि नोकरी असावी. असं कुठं शक्य आहे का? शेती असणारा नोकरीकडे जाऊ शकत नाही. त्याला शेती करायला माणसं नाहीत. आज प्रत्येक कुटुंबामध्ये लग्न झालं की वायला राहावं वाटलं, मायबाप नको वाटले सांभाळायला, पुण्यात घर राहावं वाटलं. पूर्वीचे वडील, आता मला थोडं थोडं लहान असताना कळत होतं की दिवसभर आमचे घर बांधले त्यावेळेस दिवसभर ते दगड म्हणजे घडवण्यासाठी यायचे. नुसत्या ज्वारी म्हणजे त्यांच्या खाण्याच्या ह्याच्यावरती कामाला येत होते. की त्यावेळेस अन्नधान्याचा पुरवठा कमी होता, अन्न पिकत नव्हतं, कमी उत्पादन होतं, आणि त्यावेळेस ते गरजा होत्या की कामाला बळ नाही यायचे, काहीतरी काम काढा, आम्हाला उपजीविका भागवण्यासाठी आम्हाला अन्न द्या, ही अशी पहिली प्रक्रिया होती. पण आता तेच येणारे दिवस तेच येणार आहेत.
आता निसर्गाचं संतुलन बिघडलंय. आज आपल्याला किती उत्पादन, आता मी जर धरलो इथं की एवढं उत्पादन होईल मला माहित नाही. ज्या दिवशी आपले पोते भरून रास घरला येईल त्या दिवशीच आपलं उत्पादन खरं आहे. असल्या परिस्थितीमुळे प्रत्येकाला वाटायला लागलंय की बुवा आपण कशी मुलगी द्यायची, कसं त्याचं उपजीविका भागायची, नोकरीवाला बघावं, हे असं प्रत्येकाची भावना झाली. मग मला हे म्हणायचं की शेतकऱ्यांना मुलगी द्यायला पाहिजे का नाही? मग दिलं पाहिजे, 100% दिलं पाहिजे. आज शेती घ्यायचं म्हणलं तर 20 लाख ते 25 लाख रुपये एकर शेती आहे. मुलीच्या वडिलांनी 100% शेतकऱ्यांना मुली द्याव्या. 1 एकर जमीन घेणं म्हणलं तर अख्ख्या आयुष्यभर नोकरी केला तर सुद्धा त्याला नोकरी मिळून शक्य नाही. 1 एकर जमीन घेऊ शकणार नाही. शेतीला खूप महत्व येणार आहे. शेतकरी हा राजाच आहे आणि शेतीपासून आज टाटा अंबानी आहे, कुणालाही घ्या. आज जगात जे श्रीमंत आहेत 100 लोक यादीमध्ये आहेत, त्यांना बी अन्नच लागते की खायला. बरोबर त्यांनी का आहे. पैसा खातात का? नाही. शेवटी शेतकऱ्यानं पिकवल्यालाच त्यांना अन्न खावं लागते. आणि येणारा काळ हा तोच राहील. थोडा वेळ आहे आणखी. 100% शेतकऱ्याचे दिवस येणार आहेत. शेतीचं व्हॅल्यू काय राहील ते 10 वर्षाला कळेल. खूप महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दिलात. खूप साऱ्या ज्या मिसकन्सेप्ट आहेत, गैरसमज आहेत, ते तुम्ही दूर केलेत आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा ज्या चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, दोन्ही बाजूने तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं तुमच्याकडून खूप काही परिसरातल्या लोकांना, शेतकऱ्यांना शिकण्यासारखं आहे. सर, तुमच्या येणाऱ्या आयुष्यासाठी, भावी आयुष्यासाठी आणि तुमच्या शेतीसाठी मी माझ्याकडून आणि आमची जी पब्लिक आहे बघणारी, त्या सर्वांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्यासोबत बोलला त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्ते रामभाऊ. तुम्ही जे मला आलात, माझ्याकडे माझी भेट घेतलात आणि मुलाखत घेतलात त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. नमस्ते. तर मित्र हो, हे होते ऊसभूषण आदर्श शेतकरी सुनीलजी कुंटे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्र हो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.